हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार आणि वेलकम टू माय ब्लॉग. तर आज मी आलेली आहे माझ्या माहेरी आणि आज आहे ना माझ्या साती आसऱ्याच्या सवासणी होत्या, तर नानींच्या पण होत्या. तर आमच्या दोघींच्या पण माहेराच्याच होत्या साती आसऱ्या आहेत. तर दोघींच्या पण सोबतच घालतो आम्ही दरवर्षी. तर त्या पण त्यांच्या आहे ना देवीला नैवेद्य घेऊन गेलेत आणि मी पण आलेली आहे. तर माझ्याबरोबर पण श्रवण आलेले आहे. तर घरापासून जवळच आहेत आणि त्यांच्या थोड्याशा ना घरापासून लांब होत्या. तर घरापासून आहे ना भरपूर जवळ आहेत त्या. माझी पूजा झालेली आहे आता आणि आता मी घरी चालले. तर इथं सुवासिनींना ना 11चाच टाईम दिला होता. तर झाला आहे आमचा 11 वाजेपर्यंत स्वयंपाक पण. आणि बऱ्याच जणी होत्या, मम्मीन त्या पण होत्या, चुलती वहिनीन त्या करायला सगळ्या. तर पटकन आवरलाय स्वयंपाक. आणि पूजा करताना काही तुम्हाला व्हिडिओ शेअर नाही केला, श्रवण पुढं चाललाय. तर मी चालले आता. दरवेळेस हीच पोळ्या भाजायला असते का नाही? तिला काय पोळ्या लाटता येत नाही म्हणून ती दरवेळेस पोळ्याच भाजी. कसं काय फुटत होत्या? तर मी आणि नानी ना आमच्या रात्रीच आलो होतं. आता आहे ना सगळं आवरलं होतं आणि स्नेहल आणि ऋतुजा आहे ना सगळ्यांसाठी ना सवासणींसाठी ताट बनवत होत्या. त्याच्यानंतर पहिल्या एकदा जेवून गेल्या होत्या एक जणीच्या आणि आता दुसऱ्यांदा बसलेल्या होत्या. तर नानी पण आल्या होत्या नैवेद्य ठेवून आणि सवासणी जेवून गेल्यानंतर लगेच आम्ही जेवण केलं. आणि जेवण करत असतानाच म्हणजे शुभमचं आत्ताच लग्न झाले ना, तर त्याच्या लग्नाची हळदीची कॅसेट लावली होती. तर 12:30-1 वाजेपर्यंत आमचे जेवण झाले आणि आता तुम्ही पाहू शकता सगळेच इथे आहे ना कॅसेट पाहायला बसले होते. काही जणांनी पाहिली होती पण तरी पण एकदा परत बसले होते. जवळजवळ 2-3 घंटे आम्हाला आहे ना लग्नाचे कॅसेट पाहायला गेले. आणि तुम्ही पाहू शकता सगळा पसारा कशाचा काढलाय. तर उद्या आहे ना आमचा शुभमचा म्हणजे बिराड जाणार आहे. तर स्नेहल पण आता पुण्याला जाणार आहे. तर त्यांचं सगळं आहे ना पसारा भरतोय आम्ही. आणि सगळं सामान भरून झाल्यानंतर परत चुलते ना आम्हाला येताना सोडवायला आले होते. आणि आज सागर आणि प्रियंकाची ॲनिव्हर्सरी होती आणि मला घरीच केक बनवायचं होतं पण इकडंच उशीर झाला होता. तर जाता जाता पण आम्ही केक घेतला होता. आणि आमच्याकडे जातानाच ही बेकरी लागते. तर आम्हाला दोघींना पण आहे ना पायनॅपल फ्लेवर आणि रसमलाई फ्लेवर आवडतो. तर मी पायनॅपल फ्लेवरचाच केक घेतला होता. आणि शिवांश पण नाही आहे, शिवांश 8-10 दिवस झाले मामाच्या गावाला गेलेला आहे. आणि खूप छान टेस्ट होती. प्युअर व्हेज बेकरी कबीर बेकरी म्हणून आमच्या इथं. तर तिथूनच घेतला होता हा केक. आम्ही दोघींनी ना त्यांचं ऑप्शन केलं. तर नानी पण घरी नव्हत्या आणि ताई आलेल्या आहेत आमच्या नणंदबाई. तर त्या पण 2 दिवसात जाणार आहेत आता. आणि शिवांची ना कमी वाचत होती कारण कोणाचा पण केक बड्डे असला ना तो केक कापायला असतोच मध्ये. तर तो नव्हता, काल पण नव्हता आणि आज पण प्रियंका त्यांची ॲनिव्हर्सरी होती. तर त्या दिवशी पण नव्हता तो. एवढं ना घालू बघू आपण काय एवढं काय पॅकिंग करते गौरी. गौरी न्यूजपेपरला आवडतो पॅकिंग करायला. बस अरे मी तर 10,000 रुपयाची 20 रुपयाची आणले तुम्हाला. काय आणलं तू? कशा सांगू लक्ष पेश किया दिया काकाला घाला हो. प्रँक वाला गिफ्ट दिया. प्रँक आवडलं नाही घेऊन आणली तुमची हॉटेलचं जरा डिझाईन. आता छोटे छोटे राहून काढचे आणि कागदाचं नाही घातले ना. कागदाचे नाही सोनं दिले काकीला दिले.
कोणाला स्वस्त झालं 50 रुपयाला भेटायला लागलं. 50 रुपयाची. मी सांगतो ना तुला जीके मॅक्स तर मुलांनी ना काल पण आम्हाला गिफ्ट दिला आणि आज पण आम्हाला दोघींना सेम म्हणजे कानातले आणले होते त्यांनी, कारण ते म्हटले दोघींना पण वेगळं नको वाटायला म्हणून सेमच घेऊन आले. तर सागरला येईपर्यंत आहे ना आमचं जेवण झालं होतं, फक्त मुलांचं बाकी होतं. तर येताना सागरनी ना हॉटेलवरून त्यांना पार्सल आणलं होतं, त्यासाठी ते थांबले होते जेवण करायला. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.